मंडळी, आज सासरा जावयाची धमाल जोडगोळी पुन्हा एकदा अवतरणार आहे, पण डॉक्टरच्या रूपात. त्यामुळे तुम्ही मात्र सज्ज व्हा हास्याचा डोस अनुभवण्यासाठी. जो देण्यासाठी येत आहेत खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. अरे बापरे, अरे संधी उर राहिलं बाप. अरे नको ना रे, अरे थांब रे, अरे थांब ना रे. हो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. अरे बोलतं पोट दुखून राहिलो माझं, नुसतं कुटू 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 करून राहिलं. हा हा, कळा कळा येत आहेत, कळा 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 कळा. अरे तुम्हाला कळतंय का मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी. अरे डॉक्टर तुमच्याशी बोलतोय ना मी. डॉक्टर, अरे माझं बलतं पोट दुखतंय, मला मला चेक करा ना हो. हा हा. त्यांना सांगा स्वतःला मोठं सिनियर डॉक्टर समजतात वाचाडे. त्यांना सांगा. सांगतो सांगतो सांगतो. हो हो हो, सिनियर डॉक्टर साहेब, सिनियर डॉक्टर साहेब. हा, माझे पोट बलतं दुखतंय, कळा येत आहेत, चेक करा ना हो. त्याला सांग. ज्युनियर डॉक्टर तिकडे बसलाय ना, त्याला सांग. ओ माझ्या पोटातल्या कळांना कळत नाही ना कोण ज्युनियर आहे ना कोण सिनियर आहे. अरे बाप या विनोदाच्या तर. अरे रे रे, अवघडे अवघडे. अरे थांब रे, थांब रे. हा हा हा, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझा पोट दुखतंय, तो चेक करा बा. करतो ना मी, कुठं नाही बोललोय. त्याला सॉरी बोलायला सांग पहिला. त्याला सॉरी बोलायला सांग. सॉरी म्हणा ना हो, त्यांना सॉरी म्हणा. त्यांना सॉरी बोलायला सांगा, तरच मी चेक करीन. सॉरी म्हणा ना हो. त्याला सॉरी बोलायला सांग. त्यांना सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला अरे सांग. थांब रे, बलतं पोट दुखतंय, बलतं पोट दुखतंय. म्हणजे कांगारूचं पोट त्याच्या बाळाला सांभाळून जेवढं दुखत नाही ना तेवढं दुखतंय. तुम्हाला पण ऑस्ट्रेलियाला घेऊन जात आहेत वाटतं. नाही ना हो, मला नाही नेत ना ते. तेव्हाच दुखतंय. ज्यांना घेऊन जायचं त्यांना घेऊन जाऊ द्या, घेऊन जाऊ द्या, पण मला चेक करा. हो चेक करा. हो सिनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर, तुम्हाला नेत आहेत का ऑस्ट्रेलियाला? नाही रे, अजून काही बोलले नाही मला. म्हणजे नाहीचे. हो मला चेक करा, चेक करा. चेक करतो. समदुःखी आपण, चेक करा. आणि फार फोरीन वाचा रे, फालतुगिरी नको. चेक करा डॉक्टर साहेब, चेक करा. मला सांगा, समजा संक्रांतीचा दिवस आहे. आ? संक्रांतीचा दिवस आहे. आ, तुमची गरम गरम बायको, गरम गरम बायको. तुमची बायको गरम गरम तिलपुली घेऊन आली. तर तुम्ही आता ती अशी खायला जाणार न, तो वसारा जावय फटकन येऊन त्याने ती पोली पलवून नेली, तर तुम्हाला कसं वाटेल? अरे तिलगुल पोलीच्या आणि माझ्या पोट दुखण्याचा काय संबंध आहे हो? अरे समजून घे ना. गलत कसं तुला समजून घे ना. आरामात आरामात डॉक्टर. तुमच्या बायकोनी समजा तिलपोली तुम्हाला अशी गरम गरम घेऊन आली आणि तुमचा जावई आला, असं तुम्ही खायला लागला आणि त्यांनी अशी ओढून नेली. बर. आणि तुमच्या पोरीने त्याच्यावरती एक सुजाक तूप टाकलं असेल, असं धारदार. सुजाक नाही, साजूक तूप असतं ते. पोट दुखत नसताना एका बुक्क्यात सुजाक सुजवला असता मी. हा, पण या सगळ्याचा म्हणजे माझ्या पोट दुखण्याशी काय संबंध आहे हो? नाहीच आहे, दूर दूरवर नाही आहे. मला सांगा, थंडीचा दिवस आहेत. आता आहे थंडी दिवस मग काय? आवाज पडी ना, ऐकून घ्या नीट. थंडीचा दिवस आहेत. तुम्ही खाट्यावर असं 2 चादरी घेऊन असं झोपलं वाय, बरं, बरं. आणि जोरात थंडी लागते. तिकडनं तुमचा सासरा आला आणि त्याने दोन्ही चादऱ्या पलवून न्याल्या, तर काय वाटेल तुम्हाला? अरे अरे, मला काय वाटणार आहे हे? तुम्ही तुमच्या सासऱ्याला आणि तुम्ही तुमच्या जावयाला सांगा ना, मला कायला सांगतायत रे? मला सांगतोय म्हणजे हे वसड आहेत ना, हे माझे सासरे आहेत. हा वसाडा माझा जावई आहे. ह्याच माणसानं माझी चादर चोरला. एक नंबर चादर चोर. अरे बापरे,
सतीश तारे सर, तुमची लीला अपरंपार आहे. तुमचे विनोद पुरवून पुरवून वापरून राहिला हा चादर चोर. चादर चोर आहेत. कुठील पुली गुली चोर आहे काय आहे मी काय आहे पुली गुली गुली ती चोर आहे पुली तू. गोले, तुम्ही चादर चोर. माझी चादर द्या आधी. कुठील पुली गुली चोर माझी आहे. चादर द्या. थांबा रे. अरे तुम्ही सासरे जावई जरी असले तरी डॉक्टर येणार तुम्ही रे. अरे तुम्ही काय असे झगडे कराल का? फार तर माझा पेशंट पळावला म्हणून झगडे कराल ना. आजूबाजूचे सगळे दवाखाने बंद आहे म्हणून मी इथे आलेलो आहे, तर मला प्लीज चेक करा. तू त्याला सॉरी बोलायला सांग पहिला आधी. मी सॉरी बोलणार नाही, त्याला सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला सांग. मी सॉरी बोलणार नाही, त्याला sorry बोलायला सांग. सॉरी बोलायला सांगा. उदबिल्ल्यांनो मी सॉरी म्हणतो रे दोघांना. मला चेक करा पण. यांच्यातर्फे मी सॉरी आणि यांच्यातर्फे मी सॉरी, दोघांतर्फे पण मी सॉरी. म्हणजे मी इतका सॉरी आहे ना, माझं नाव बदलून सॉरी सुंदर राजपूत ठेवलं तरी चालेल मला. म्हणजे मला बघून लोक म्हणतील सॉरी आला धावून, पांचट विनोद मार्या. खूपच आज मस्ती आली आहे तुला. अरे मला प्लीज चेक कर. मी तुमचे पाय पडतो पण मला चेक करा. ओ चेक करा. आधी त्याला नागोबा द्यायला सांग. कुठला नागोबा? त्याच्या गळ्यात जो लटकतो तो नागोबा द्यायला सांग त्याला. अरे त्याला स्टेथोस्कोप म्हणतात ना हो. तुम्हाला साधं स्टेथोस्कोप पण म्हणता येत नाही अरे का? सगळे म्हण बोलते तरी पण नागोबा बोलण्यात त्याच्यात मजा आहे ना, ती मध्ये आहे. तुमच्या मजाची तर रे. अरे पण तुमच्या पण गळ्यात ते काय आहे ना नागोबा, मग तो वापरा. तो हाय रे, पण त्याचा स्पीकर जरा खराब जाईल. स्पीकर नसतो होतो. मग ठोठो आवाज कसा येतो? ठो नाही, ते हृदयाचे ठोके असतात ना त्याचा आवाज असतो. हा. आणि तुमचा जर स्टेथोस्कोप चांगला नाही तर काय गळ्यात घातलाय मग तो? मग आचार्या डॉक्टर मी हाय कसं करणार लोकांना? हाय माझ्याकडे बघितलं मी डॉक्टर वाटतोय? कुठल्या अँगलने मी डॉक्टर वाटतोय का? नाही वाटत आहे. हा गल्यात नागोबा अडकवलाय म्हणून मी डॉक्टर वाटतोय का नाही? सॉरी. किल्लर? ओ किल्लर. हा. तुमच्या तो नागोबा द्या ना मला चेक करायला. मी नाही देणार. त्यांना आधी पुंगी द्यायला सांगा. पुंगी? कुठली पुंगी? ते नाही काय ताप चेक करताना असं तोंडात धरताव आपण आणि असा काढताव. अरे आपले किती पुंगी वाजली म्हणून बघताव नाही काय. ती पुंगी द्यायला सांगा. थर्मामीटर बोलतात हो त्याला. ते तुम्ही बोला. पुंगी बोलायला आम्हाला जाम मजा येते का नाही. थर्मामीटर मध्ये मजाच नाही आहे. अरे तुमच्या मजाची तर. अरे तुम्ही डॉक्टर आहे का नाक पकडे रे नाक पकड्यांनो. पुंगी देऊन टाका ना. त्याला आधी सांगा मला इडलीवाल्याचा भोपू द्यायला, त्यांनी पळवून नेलाय. इडलीवाल्याचा बोपू काय? अरे इडलीवाल्याचा भोपू माहिती नाही तुला? नाही. अरे तू बस रे असं खाली बस. ते नाही कर इकडे असा पट्टा असा लावतात, असा गुंडातात पट्टा. माशी एक नली असते मग तिकडे असतो. त्याला बोलतात ना इडली. बीपी चेक करायचं मशीन असतं होते. बीपी म्हणते. हो. अरे मला भोपू बोलायच्या मध्ये येते रे. हे बघा ना दादा सोन, माझ्या पोटाचे आतडे ना तट तुटत आहेत. आजूबाजूला सगळे दवाखाने बंद येतो. चेक करा ना. मी पाया पडतो तुमच्या. आय नो. काय दुखतंय? पोट पोट दुखतंय. हा. व्यवस्थित व्यवस्थित बसा. रिलॅक्स मध्ये टेन्शन नाही घ्यायचं. अरे का बरं नाचताय हो तुम्ही? तो वाजव तुम्ही नाचतो. त्या वाजायला सांगा वाजवू नको नको म्हणून. ना वाजव. काय कर. त्याला आता मी चेक केलंय, माझं काम झालंय, निघा तुम्ही. अरे मला काही औषध द्या ना. माझं फक्त चेक करायचं काम आहे. मी चेक केलंय. औषध द्यायचं काम त्याच आहे. अरे पण मला झालं काय? तो सांगणार. अरे पण त्यांनी तपासलं नाही, त्यांना कसं कळेल मला काय झालंय? ये बात अभी पॉइंट पे आया तू. म्हणजे येस, तो मोठा शान आहे ना, स्वतःला शाना डॉक्टर समजतो ना, तो सांगणार की तुला काही झालंय ते. अरे बापरे, पण कसं? माझ्याकडे गोळ्या आहेत. हे बघ, हे बघ, ह्या ज्या गोळ्या आहेत का नाही, आता तो सांगणार की पोट दुखायची हिवली गोळी आहे का निवली गोळी आहे का लल्ला. अरे ला ला लल्ला कोण म्हणत? आणि मुळात लल्ला हिवला निवला असे कलर नसतात कधी. असत ना रे. हे काय आहे? तुम्ही काय रंग बघून गोळ्या देता का? हो आम्ही रंग बघूनच गोळ्या देत आहो का नाही. म्हणजे? तुम्ही जर नवरात्रीत आला असतो ना
तर आम्ही कसं म्हणजे त्या ठरलेले रंग असतात नवरात्री मधलं त्याच्या गोळ्या दिलेल्या असत्या म्हणजे बुवा आजचा रंग आहे जांभला तर जांभली गोळी, आजचा रंग आहे नारिंगी तर नारिंगी गोळी, आणि संक्रांतीला जर आलो ना तर आम्ही काळ्या गोळ्या देत आहोत का नाही. हो तिल पण टाकतो पांढऱ्या कलरचं, आणि कधी कधी आम्ही चिकीतनं गोळ्या देत आहोत. त्याच्यामुळे कसं मग ते पेशंट असा सॉलिड होतो का नाही, ट्रिकली आहे का? अरे कथा पशी गो बाप मी आग मातून निघस आणि पपुटा जास, पपुटा मातून निघस आणि आग मा चालना जास. काय करू रे? गलेला बोला आम्हाला. औषध द्या मला, माझं पोट दुखतंय हो. अरे मेरा बच चलो तो 1 मिनिट मी तुला बरे करू शकतो. अरे, तुझ्या हिंदीच्या तर रे. पण बाला हा मोठा शाना डॉक्टर आहे ना, त्याची मला जिरवायची आहे. माझी हा. माझी जिरवताव हा चादर चोर कुठलं जास्त तिलपुली गुलगुल चोर आधी जायची. बोलायला शिका. तिलपोली गोल काय टाका तिलपोली गोली चोर. चादर माझी द्या, चादर चोर. अरे थांब रे थांब. चादर द्यायला सांगा त्यांना. अरे ऐका ना, तुम्ही सासरे जावई आहे, कशाला एकमेकांच्या जीवावर उठता रे? अरे कुठला दावाय वाचा हा, कुठला दावाय त्या आतला. माझ्याकडे कंपाऊंडर म्हणून कामाला होता. दुपारी जेवणाच्या टायमाला हा माझा डबा घरी आणायला जायचा, तिकडे शेजारच्या पोरीवर गप्पा मारायचा, गुलू गुलू बघ गोष्टी करायचा. माझ्या पोरीने तिला जाम चिड आला. ती ह्याला पटली, माहितीये, जेलच होऊन पटली. तुझ्या पोरीला आधी कान फटवलं पाहिजे. हा माणूस गुच्चूप एका पोरीशी बोलतोय गुलुगुलू, त्याच्यावर कायला जलायचं आणि कायला पटायचं? ही माझी ट्रिक आहे का नाही, ऐका मी जलवून पटवतो. म्हणजे म्हणजे काय आहे, माझं ज्या एखाद्या पोरीवर प्रेम आहे ना तिच्यावर मी गप्पा मारितच नाही. नाही? हा, ज्या पोरीवर प्रेम नाही ना तिच्यावर मी खूप बोलतो, त्याच्यामुळे ती जलते आणि पटते का नाही. अरे बाप. हा म्हणजे काय म्हणजे तुम्ही कंपाऊंडर आहे, तुम्ही डॉक्टर नाही आहे तुम्ही? मी अं? अहो, ह तरी कुठं डॉक्टर आहे. अरे त्यानं मारा, तुम्ही पण डॉक्टर नाही आहे? ह कुठलं मी पण नाही, ह पण नाही डॉक्टर. अरे मग ऍप्रन घालून काय फिरताय रे? ऍप्रन घाल्यानो. ऍक्च्युली काय झालं, थंडीच्या दिवसामध्ये हे ऍप्रन म्हणणं लांब लांब बरं पडतं. तुला सांगते बाला, खिच बघ, खाली 2 वर 2, जाम भारी. जाम भारी. अरे मग बाहेर कशाला लिहून ठेवलंय कदम यांच्या दवाखाना, तुम्ही डॉक्टर नाही येत? मी जातो. मी तुमच्या दोघांची कंप्लेंट करतो की तुम्ही दोघं बोगस डॉक्टर आहे म्हणून. बोगस डॉक्टर आहे. एक कशाला बघा त्रास करून घेता, एक तर पोटात दुखतंय, ऍक्टिंग करून करून अगदी थकलं असेल ना. ऐका, सगळी औषधं लिहून देतो, मेडिकल स्टोअर मध्ये जा आणि तिथनं सगळी औषधं घ्या. अरे मग आधीच द्यायचं नाही. स्किट झाला असता वासाड्या, दुसऱ्या मिनिटात स्किट संपला असता. विषय केवढा आहे बघ, मला शिकवतोय. हे घे, एक काम कर, समोर मेडिकल स्टोअर आहे, हा त्यांना नेऊन दे, आणि तुम्हाला जो काय त्रास होतो त्यांना सांगायचा, नाही तर त्याचा गोंधळ होईल औषधं कुठली द्यायची. अरे पण त्रास त्याला काय सांगू? तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही चेक केलं आणि त्याला काय सांगू? त्यालाच म्हणजे औषधं कोण देतो, मेडिकल वालाच ना, त्यालाच कळणार ना कुठली औषधं द्यायची ती. त्याला कसं कळणार? अरे त्यानं बाय नाही, हे काय लिहिलेलं आहे? हा वसाडा आमचा पेशंट आहे, त्याला काय झालं हे विचार आणि त्यानुसार औषधं लिहून दे, आणि नेहमीप्रमाणे 2 आईस्क्रीम आमच्याकडे पाठव. काय ए. नाही, आईस्क्रीमची काय भानगड आहे? हे आम्हाला दोघांना आईस्क्रीम लागतात कराय, आम्ही प्रत्येक पेशंट कडनं आईस्क्रीम घेतो का. अरे आईस्क्रीम खाऊन खाऊन मराल रे दलिंदरांनो. कशाला मारता वा, अजिबात मारणार नाही. हा काय आहे, आमची ती कला आहे का नाही, कधी त्याचा उपयोग केला पाहिजे. अरे माझ्याकडे पण एक कला आहे. हा. अरे हा कुठे गेला तो नागोबा? हा, कधीतरी नागोबा. काय झालं. हा नागोबा तुझ्या अरे, गळ्यात तुला फाशी देईन. हा मेला तरी चालेल. मेलाच पाहिजे. वा वा वा, डॉक्टर नसताना सुद्धा तुम्ही आम्हाला हास्याचे डोस दिलेत. थँक्यू प्रसाददा. बहारदार, मजा आली, छान विषय होता. प्रभाकर, तुझा जो फंडा आहे पोरी पटवण्याचा तो जुना आहे, अनिल कपूरनी तो तेजाबमध्येच सांगितला आहे, पण तरी आज सई तामणकर तो नव्याने ऐकल्यासारखा हसत होती, त्यामुळे तुझा उद्देश सफल झाला. श्याम्या, तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे, आणि तुझा विनोद हा खूप वेगळ्या धर्तीचा, वेगळ्या धाटणीचा विनोद आहे. तसा विनोद करणं प्रत्येकाला नाही जमत. श्याम्या, तुझं खूप कौतुक. अरुण, आज आता तुझ्या टॅलेंटबद्दल काय बोलायचं, गेली 7 वर्ष बोलतोच आहे, पण आज तुझं विशेष कौतुक करावं असं वाटतं मनापासून. राज्य शासनाने दखल घेत तुला खूप मोठा पुरस्कार दिला यावर्षीचा. शाल, मानचिन्ह आणि 3 लाख रुपये असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे.
शासनातर्फे ज्येष्ठ आणि तरुण सगळ्या रंगकर्मींना तो पुरस्कार दिला जातो. त्यात तुला ज्येष्ठ पुरस्कार तो मिळाला आणि तुझा सन्मान करण्यात आला. 1990 साली महाराष्ट्राची लोकधारा ते 2026 साली महाराष्ट्राची हास्य जत्रा असा 36 वर्षांचा जो अविरत प्रवास आहे. आणि या 36 वर्षांमध्ये एकाही निर्माता, दिग्दर्शक, सहकलाकाराचा 36चा आकडा न घेता हा प्रवास चालू आहे. थँक्यू. आणि इथून पुढची कित्येक वर्ष तू आमचं असंच मनोरंजन करत राहा. देवाचा तुला प्रचंड आशीर्वाद आहे. जगातल्या अनेक चाहत्यांचं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे आणि त्यांना तू असंच त्यांचं मनोरंजन करत राहशील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अरुण, आज आपल्या संपूर्ण संचातर्फे तुला स्टँडिंग ओवेशन. अरुण दा, तुमचं खूप खूप अभिनंदन. गॉड ब्लेस यू. येस, साई. एकदम कुटू कुटू परफॉर्मन्स होता. मजा आली खूप. श्यामदादा, काही गोष्टींचं टायमिंग अशक्य होतं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणेन की यू आर अ गिव्हर. म्हणजे तुम्ही बाकीच्यांना पण मदत करता, स्वतःकडेही लक्ष देता, तुम्ही सांभाळून घेता सगळ्यांना आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही कन्सिस्टंटली करत आला आहात. त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. आणि आम्हाला तुम्ही जेव्हा वेन यू शाईन इन अ परफॉर्मन्स आम्हाला खूप मजा येते आणि आज तुम्ही शाईन केलं. मला मुली पटवण्याची पद्धत खूप आवडली, इंटरेस्टिंग होती आणि जेव्हा तुम्ही ती मांडता तेव्हा ती अजून इंटरेस्टिंग होते. अरुणदा, ऑल आय कॅन से इज तुमच्या कन्सिस्टन्सीला सलाम आणि वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुमच्यासारखा कलाकार या संचात आहे आणि आम्ही तुमच्याकडून 1000 गोष्टी शिकलो आहोत, शिकत आहोत आणि यापुढेही शिकत राहू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वी लव्ह यू. थँक्यू. येस, कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू. नमस्कार मंडळी. मनोरंजनाची महाथाळी घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आता इथे एक फॅमिली येणार आहे आपली टूर प्लॅन करण्यासाठी. चला बघूया त्यांचा गाईड त्यांना कुठे कुठे भ्रमंती घडवून आणतोय ते. चला कार्तिक, येतो. हे हॅलो, कुठे निघालास? 15 मिनिटं बाकी आहेत अजून. हा? हे अरे, ते विराज आणि मृणाल 4:30ला जातात, त्यांना काय बोलतोस? ते ऑफिसला येतात. गप रे गप. मी काय म्हणतोय, घरी जाऊन काय करणार आहेस? लग्न तर झालेलं नाही, बायको नाही, पोरं बाळही नाहीत. थांब ना इथेच, मला कंपनी दे. तू काय करतोस घरी जाऊन? गप्प बस. काहीतरी आपलं महत्वाचं काम करायला जातोय मी. माझ्या घरासमोर वधूवर सूचक मंडळ आलेलं आहे, तिकडे मी नाव नोंदवणार आहे आत्ता. तुला गरज पण आहे. गरज म्हणजे यार कार्तिक, यार लग्नच होत नाहीये यार, होतच नाहीये. मुंबई गोवा हायवे होणं आणि माझं लग्न होणं या दोघांमध्ये ना कितीतरी वर्षांपासून शर्यत सुरू आहे. मुंबई गोवा हायवे आधी होईल असं वाटतंय रे मला. मलाही तेच वाटतंय. गप्प बस, गप्प बस. मलाही तेच वाटतंय. अरे पण ते MH वधूवर सूचक मंडळातून नाव नोंदणी केलेलं ना? त्या मंडळाचं नाव काढू नकोस माझ्यासमोर. MH मंडळ अत्यंत फ्रॉड आहे. फ्रॉड म्हणजे एवढं फ्रॉड नाही रे, ते मंडळच नाहीये. 15 मिनिटांची लग्न आणि अफेअर होतात रे तिकडे. चला, माईक काढलं, लग्न संपलं, अफेअर संपलं, खतम. बरं एवढं नाही, लोक कसे म्हणजे पुण्याचं लग्न तुटलं, वा वा वा, पुण्याला मुलगी सोडून गेली, आनंद घेतात रे लाखो लोक याचा. लग्न मोडताना पाहताना मजा येते. गप्प बस, गप्प बस. लग्न महत्वाचं आहे रे. लग्न खूप महत्वाचं आहे. लग्न झालं पाहिजे. आम्हाला फिरायला जायचंय. अगं थांब जरा मृदू.
आधी कोण आहेत ते आधी ते तरी विचार ना. आम्हाला फिरायला अगं थांब मृदुल, मगाशी लिफ्ट वाल्याला सुद्धा विचारलं फिरायला जायचं. थांब थांब Sorry. जरा. नमस्कार. नमस्कार. आपण या ऑफिस मधले आहात हो का? हो हो मी- ऑफिस मधले आहात. ऑफिसमध्ये नमस्कार नमस्कार. मी श्रीनिवास घाटपांडे, सिनियर अकाउंटंट विथ एसी केबिन बरं. आणि एबीसी फार्मा मध्ये आहे. कांजूर सर मार्केटला सर माझं सर ऑफिस सर आहे. सर मी निघतोय. हा बरं. कार्तिक आहे, तो बघेल तुमच्याकडे. नाही मला काहीच दाखवायचं नाहीये. मला फक्त 3-4 दिवस नाही फिरायला नाही जायचं. बघेल म्हणजे आहो तसं नाही हो. तो सांगेल तुम्हाला काय बरं, कुठे बरं, बरं. कसं हरकत काय. नाही, हा? हरकत नाही, हरकत नाही. कार्तिक येस बघा येस येस काम करा. या या सर सर बसा प्लीज होय होय, होय धन्यवाद. याच्यावर नाही, इथे बसायचं ना इथे ए ओंकार हेल्मेट थँक्यू. हे तुम्ही आणलेलं आहे म्हणजे छान चल. अं, 3-4 दिवस तर हे ते सांगतात. आता हे कळत नाही दिसत नाही का तुम्हाला दिसतंय, हे झालं. सुंदर दिसतंय. थँक्यू वेलकम. होय होय पप्पा हा हा हं. हा पप्पा. पप्पा होय होय ही होय गं. पप्पा पप्पा हाच ऍड्रेस दाखवताय फक्त पहिल्या मजल्यावर आहे ऑफिस आपण पहिल्या मजल्यावर आहे का अगं आलो पोहोचलो आपण आता. Meeting मीटिंग सुद्धा सुरू सुरू झाली. काय बोलतेय? थांबते. ती जी चुगलची बाई असते ना तिच्या नादाला नको लागू बाळा. कधी कधी डोकं फिरतं तिचं. आता मगाशीच बघ कविवर्य घोडपदेव घाटपांडे असं नाव होतं. असं घेतलं काय बोबडी वळली की नाही तिची घेताना. टेक अ राईट टर्न टू मजा आली ना तिची. मजा आली तिची. छान आहे. हा? छान करतात त्या. हे त्यांना जमतंय वाटतं. थँक्यू वेलकम. तुम्ही तुम्ही आहे. मुळा भाऊ मगाशी इथे भेटला मला. नाही नाही मीच होतो तो. अच्छा तुम्ही श्रीनिवास तू जाणार होतास ना गप्प बस. नाही मी महत्वाच्या कामासाठी जाणार होतो. बरं, बरं. तर कदाचित ते महत्वाचं काम माझं इथेही होईल असं वाटतंय. अच्छा बर 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 बर. हो हो. हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. ओंकार राऊत. मी सगळं आता तुमचं हे करणार. काही हवंय तुम्हाला? काही कॉफी चहा प्रेम? हा? प्रेमाने काही कॉफी चहा? बापरे खूपच प्रेमाने विचारत असाल तर म्हणजे चामा चालेल मला. माच्या असतं ते माच्या. चामा तू आहेस. असं बोलताय मी तुला घरीच सांगितलं होतं. अर्धवट माहिती असलेले शब्द बोलायचे नाहीत. घरी सांगितलं होतं की नाही तुला मी. कसं बोलताय तुम्ही लोक ऐकताय नाही लोक ऐकू देत. मी तुला घरीच सांगितलं होतं ना. मला नको अजिबात बोलू. आवडत नाहीये तुम्ही असं बोलताय ते. नको आणि बोलूस. आवाज वाढवू नका. आवाज वाढवला का मी? आवाज वाढव- आवाज वाढवला का मी? नाही वाढवला. हो, नाही, आवाज काय नाही. म्हणजे? नाही, हे मला बघ, अजिबात आवडत शांतच नाहीये. बसायचं. मम्मी पप्पा तुम्ही भांडणार असाल तर मग मी चालले हा नाही 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 नाही. तुम्ही कुठे नाही जाताय? नाही मी निघून चालले सारखे भांडतात मला नाही आवडत मला आवडलात ना तुम्ही. तुम्ही इथे आलात सगळे. ते आवडलंय. तुम्ही बसा ना. बसा. या ये, बस, बस, या या बस, बसा बस, बसा बस. या बसा बसा. बस गप. हा. मी तुम्हाला आता नातं जोडल्याशिवाय मी पाठवणारच नाही तुम्हाला. म्हणजे काय नातं कुठलं नातं? नातं जुळवी मनाशी मनाचे. हे काय हे टॅगलाईन आहे आमची. ही टॅगलाईन आहे. मग हे काय मागे लिहिलंय ते? तुम्ही चला आम्ही येतो. हे असंच लिहिलंय. ते काय लिहिलंय? वाक्य आहे ते. हे वाक्य आहे ते. असंच आहे ते. बरं, बरं, बरं. त्याला काही अर्थच नाहीये. अर्थ नाहीये काय नाही ते शब्द. आमचं हास्य जत्रेसारखं आहे हो. म्हणजे हो त्यांची कशी एक हे मेन टॅगलाईन आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा टेन्शन वरची टेन्शन मात्रा. हा, हा, ती मेन आहे. हा. नंतर बाकी सगळे ते आहे. म्हणजे? ते हॅट्रिक चौकार हा ते बदलत राहतं. षटकार हम्म, बसूया कधीतरी Fresh. हसूया फेस. छान आहे ते. ते बदलत राहतं. दर 15 दिवसांनी बदलतात ते. तसं आहे ते. तसं आहे. सध्या कुठलं आहे सध्या? आता कॉमन सेन्स. कॉमन रिझन हसण्याचं कॉमन रिझन. कॉमन रिझन. कॉमन हा, रिझन. असंच काहीतरी आहे बरोबर. पण हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की ते तसं आहे कॉमन बरं, रिझन. बरं, बरं. आणि हे माझं नातं जुळशी नातं जुळवी मनाशी मनाचे ते मेन. वा वा बरं, बरं, छान आहे, छान आहे. तुम्ही नाव काय म्हणालात मगाशी? काहीतरी आश्लेषा तनिष्का असं काहीतरी नाव म्हणाला. नाही म्हणालच नाही ते. काहीच नाही बोलली ती. आल्यापासून माझं लक्ष बोललीच नाहीये ती. नाव नाही सांगितलं. झालं मला नाही. वाटलं की नाव- नाही 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 तसं नाही. वेगळं वेगळं असेल काहीतरी ते. हे वेगळं. इथे नाहीच काही. बरोबर. हॉट आहे. हा? हॉट कॉफी आहे. हॉट hot कॉफी coffee आहे. हवी आहे का?
नाही नाही मला नको हॉटे कॉफी मला नाही नाही मला पण नको. मी लहानपणापासून फक्त बोनवुटाच पिते. बोनविटा पितात तुम्ही? दुधात घालून ते हो, दुधात घालून. मम्मी पप्पा म्हणतात ते प्यायलं की ना लवकर लवकर मोठी होशील. हा, आम्हाला असं वाटलं होतं पण तसं काही नाहीये. श्रीनिवास पप्पा कसं बोलतात? जाऊ दे जाऊ नाही दे. नाही सर नाही, कसं बोलतात? असं नका बोलू. ती छानच मोठी झाली म्हणजे मोठी छान छानच मोठी झाली आहे म्हणजे चांगले हे अरे, चांगले चांगले. हा, बरं का आम्हाला हे बघ, मला निघायचं हा, आहे हा. बरं का. माझी अरे, मीटिंग हे पण आहे आहे की नाही? 1 तास मी काढून आलेलो आहे. मी तिकडे मी सांगितलं ना सिनियर अकाउंटंट आहे विथ AC केबिन आणि विथ वेगळा पिऊन सुद्धा आहे. टिंग केलं की पिऊन पण येतो. तर त्यामुळे मला जायचं ऑडिट आहे माझं. तर लवकर जरा करा पटकन. घाई- ते मला घाई नाही, असते, नाही, नाही, आम्हाला मला घाई अजिबात. असते. हो, हो, चला, नाही चला. नाही नाही, मला फक्त सांगा तुम्हाला किती दिवस जायचं? फार नाही जाऊन येऊन 3 दिवस खूप झाले मग छान अगदी मला फक्त. हा? 3 दिवस. हो 3 दिवस. एक काम करूया ना, बदलापूरला जाऊया ना तुमच्या ताईकडे. वेकेशन वगैरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये कशाला जायचं त्याच्यासाठी? मला काय अर्थ आहे? सगळ्याची घाई. टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे बदलापूरला जायला कोणाला जावं लागतं? अगं, तसं नाही नाही तसं नाही नाही, सगळ्याची घाई असते तुम्हाला. अगं, घाई- सॉरी मी सगळ्यांसमोर बोलते पण तुम्हाला म्हणून सांगते. हॅलो हा तुम्ही इथे पण बघा हा नाही इथेच आहे मी इथेच आहे. हा त्याची पण घाई. इथे बघा इथे हो, बघा नाही, याची तसं पण घाई नाही, आहे हा, त्यांना. हो. मी खरं सांगते आमच्या बघण्याचा कार्यक्रम सुद्धा 2.5 मिनिटात संपवला या माणसाने. काय सांगता? चुकीचं बोलतेय का? अरे, नाही, नाही. खरं सांगते की नाही? नाही, बरोबर आहे ऑडिट होतं मला जावं लागलं ना तिकडे करणार काय मला सांगा पण बघू तुम्ही. पप्पा हा. 3 दिवस नाही हा. हे बघ. 10 दिवस. 10 दिवस नाही, तरी, नाही. 10 10 दिवस. काय 10 दिवस जायचं. करणार काय तिकडे मला 10 दिवस आपण छान कार्टून बघायचं रूम. अरे हो तुम्हाला कार्टून आवडतं? मला कार्टून खूप आवडतं. बोनवुटो आणि कार्टून असं दोन्ही? ए फिनियस क्या कर रहे हो? मुझे तो वहां जाना है. मुझे जल्दी से अंदर ले लो, मुझे ठंड लग रही है. बाहर बारिश हो रही है, कोई भी बाहर नहीं जाएगा. बघा, हे असं कार्टून चॅनल सुरू असताना अचानक गोगा कपूर आला की असा प्रॉब्लेम करूच ना तू आम्ही उत्तम चालला होता करते ना प्रयत्न. लग्नानंतर संसार नाही तू पाळणा घर चालवणारे असं वाटतंय. चुप बैठो तुम्हें मैं चला के राख कर दूंगा. तू जब देख के मुझे घिन आती है. तुम्ही कसलं भारी करता कार्टून. तुम्हाला पण आवडतं? मला खूप आवडतो कार्टून. आवडतो की कार्टून कार्टून आणि आपण कार्टून कार्टून करूया आणि आपण कार्टून कार्टून घरी जाऊया आणि मग कार्टून कार्टून लग्न पण करूया. गल्लीतली कुत्री भांडतात असं वाटतंय. श्रीनिवास कुठलं हे कार्टून असं असतं? काय मस्त करता. छान करता. तुम्ही आमच्या घरी या ना कार्टून कार्टून खेळायला. मी तर काय पण खेळायला तुमच्या घरी येईन. हा हा म्हणजे जेवायला या. चालेल खेळायला ना कशाला? चालेल ना जेवायला काय? जायचंय आम्हाला. हा हा ते हे आहे. हा आपल्या टूर्सचं पण हे करायचंय हो, नाही ते महत्वाचं आहे. Destination ठरवायचं. नाही डेस्टिनेशन तुम्हाला सांगा ना आपण तुम्हाला पाहिजे तिथे घेऊन जाऊ आपण. 10 दिवस. ऐका 10 दिवस नाही 10 आपण- दिवस जमणार नाही. पुन्हा एकदा सांगतो 3 दिवस पुरे झाले. बरं ठीक आहे मी 10 दिवसांची ट्रिप बुक करतो. ओके. तुम्ही 3 दिवस झाले की तुम्ही निघून जा. बाकी यांना काय लागलं तर मी आहेच. हा. तुम्ही कशाला आहात? टूर गाईड म्हणून असणार ना मी. टूर गाईड म्हणून? हा टूर गाईड म्हणून असणार आहे. असलं. कशाला पण? ते कस्टमाइज करून तुम्ही असं तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवता की काय ट्रिपला? दरवेळी नाही पण काही स्पेशल कस्टमर्सना मी जातो आणि बरं बरं. हे ठिकाण तर असं आहे मी सतत सतत जाईन. कुठलं ठिकाण अजून काही सांगितलंच नाही. कुठलं ठिकाण? जे काय असेल ठिकाण ते हो बरं सगळीच चांगली आहेत म्हणजे. सगळी चांगली आहेत. वा. मला काय वाटतं तुम्ही तिघांनी म्हणजे आपण चौघांनी हा. मॉरिशियसला जाऊया. मॉरिशस. हा. वाव. मॉरिशस. तुम्हाला आवडतं का हे मॉरिशियस? मॉरिशस? मला आवडेल मॉरिशस. नाही, नाही. म्हणजे त्या मॉरिशियसला एक निळशार पाणी, वाव. निरभ्र आकाश, हो. मऊ मऊ माती, वाव. मऊ मऊ माती, हातात हात आपण दोघे आणि समोर समुद्र. कशाला पाहिजे समुद्र? आ. ओके कशाला पाहिजे तिकडे? तू कशाला मरायला कडमडायला पाहिजे तिकडे? हे दोघेच काय असेल समुद्रावर? नाही नाही मी म्हणालो ना मगाशी की मी असणार टूर गाईड म्हणून तिकडे अरे मॉरिशस. पण मॉरिशस मध्ये मुळात टूर गाईड हवा कशाला? हा समुद्र ही रेती संपलं. टूर गाईड कशाला पाहिजे? हा समुद्र म्हटल्यावर हिला नदी दिसणार आहे का? नाही. ही बघा रेती म्हटल्यावर हिला साप दिसणार आहे का?
नाही की नाही टूर गाईड हवा कशाला हा मुद्दा आहे माझा. आहे मुद्दा आहे नाही नाही पण मॉरिशियस डन आहे हे आपण ठरवू मॉरिशस आपण ठीक आहे नक्की मॉरिशस करूया. चाललाय मला चालणार तुला चालणार आहे मला मॉरिशस चालणार आहे. चला, मलाही चालणार आहे फायनल करून द्या. चला, नाही चला, नाही चला. नाही, अजून काही झालेलं नाहीये पैसे पाठवून देतो ऑनलाईन फिक्स झालं मला वेळ आहो. नाहीये जायचंय. सर 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 अरे आता आपल्याला बोलणी वगैरे पण व्हायची आहेत ना कसली बोलणी. पासपोर्ट विजा हा पासपोर्ट ते राहील ते आधार राहील. कार्ड वगैरे होय. सगळं आहे ते लागणार ना हे बरोबर. पत्रिका मुहूर्त कुठला मुहूर्त वेळ मुहूर्त कसला कसला मुहूर्त म्हणजे कधी जायचा तो मुहूर्त अच्छा ती हा date. डेट अच्छा, आणि तसं. मुळात हे डीओबी डेट ऑफ बर्थ पण हो लागेल. हो डॉप विजायला लागतो विजाला लागतंय विजाला लागतंय विजाला लागतंय हा, हा. तुम्ही नाव काय म्हणालात मधुगंध मधुगंध एकदम सुवासिक नाव आहे तुमचं होय होय थँक्यू तसं, Welcome. गंध म्हणू का तुम्हाला मी चालेल चौघांचं स्किट आहे चौघांचं skit. नाही ते तुमचा नंबर मिळेल का? 7 हे काय हे थांब नंबर कशाला पाहिजे काय माझ्या मुलीचा नंबर कशाला हवाय अहो नाही आता मी कोटेशन वगैरे पाठवणार मला नाही. पाठवा ना इथे आहे ना मला पाठवा ना तुम्ही नाही आता तुम्ही तिकडे ऑडिट मध्ये बिझी असणार मी काका audit. तुम्हाला वेळ मिळणार आहे का बरोबर. तुमचा विचार करतो आणि AC त्यात केलं. मग हे टेक्नो सेवी पण आहे ना हो मी खूप टेक्नोसावी आहे घरातला रिमोट मला वापरता येतो हो बघा येतो बघा रिमोट वापरणं घरातलं हाईट आहे म्हणजे ही. हाईट मला गाडीचा रिमोट पण येतो वापरता संपला विषय मी बघितलंय. विषय संपला हायली क्वालिफाईड टेक्नो झालंय का आता मग फायनल हा झालेला आहे मग मी झालं काय- आता, चाललं. नाही नाही, मी काय म्हणतो काका, तुम्ही जा तुम्हाला लेट होत असेल तर वाटल्यास काकूंना घरी सोडा ड्रॉप करा हा, चला. आम्ही सगळं डिस्कस करतो दोघे वाटल्यास डिनर करतो आणि मग तिला मी घरी सोडतो अगदीच खूप लांबलं तर मग उद्या सकाळी तिला घरी सोडतो असं काही. असा कुठला हा देश आहे इथे मुलगी ओव्हरनाईट राहते आणि मग त्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होणार मला हे कळत नाहीये. कसं आहे काका आता सर 7 नंतर जर डिस्कशन सुरू राहिलं ना होय, होय, होय. तर कंपनी पॉलिसी वी हॅव टू वी हॅव टू टेक कस्टमर्स फॉर डिनर अरे खड्ड्यात बापरे. गेला डिनर कशाला पाहिजे नको आहे मला. असेल हो. पॉइंट्स कमी होतात ना काका असेल, असं काय असेल. करताय काका हे- नाही, असेल आणि त्यांचं नवीन काही मुळात मी सांगतो काय आहे आता मॉरिशियस झालं परदेश आहे. होय होय तर होय. परदेशात तिथे टायमिंग वेगळं आहे आपलं टायमिंग वेगळं आहे हो, उद्या हे मात्र तिकडच्या आहे. कॉन्सलेटनी मला सांगितलं बाबा रात्री 11 वाजता नाही मला क्लायंटला बघायचंच आहे तर मग 11 वाजता मी तुमच्या घरी कुठे येणार म्हटलं मग आम्ही दोघं एकत्रच थांबतो मग ते बघू शकता तशा हा, आम्हाला बघू पण मग शकतात. ते म्हणाले की उरलेले जे 2 क्लायंट आहेत त्यांना पण बघायचे तर आम्हाला दोघांना नाही नाही तुमचं काय असं हे नाहीये हे वेगळंच काहीतरी देश आहे हा एक चालतो एकच चालतं फक्त एक बरोबर, जेन्झी ठीक आहे, Gen Z. वाला हे ते चालतं टेक्नो नवनवीन गोष्टी निघतात आम्हाला काही माहित ते रूल्स नसतात बदलत राहतात रूल्स ना खूप बदलत राहतात इंटरनॅशनल रूल्स एवढे हे आहेत ना तर आता झालंय का तर जाऊया हा हा मग जायचं हे काम कर हे बाय ओव्हरनाईट काही राहायचं नाहीस तू मुलगी आहे ते जेवण वगैरे झालं की माझ्या घरी पाठवून द्यायचे माझ्या मुलीला चालेल जास्त वेळ ओव्हरनाईट वगैरे नाही कळलं हा, जास्त वेळ लागला तर आम्हाला नको विजा म्हणून सांगायचं त्यांना लक्षात आलं चला झालंय चला चला, नाही नाही चला, नाही चला, नाही चला. नाही काय नाही झालं? तुम्ही का निघताय असं लगेच एक मॉरिशियस झालं म्हणजे काय झालं असं नाही होता ना म्हणजे काय होत आहे अरे आमच्याकडे लोक 15 ऑप्शन बघतात तुम्ही एक बघून कसं काय लगेच एक उत्तम ऑप्शन तुम्ही दिल्यावर कशाला जायचं हा उत्तर बघा हिच्याकडे मीच काय माझी मुलगी आहे ती तरी नीट बघा काय सौंदर्य आहे बघा नाही हे सौंदर्य आहे अरे ग्रीक सौंदर्य आहे ग्रीक सौंदर्य हे गिरिक आहे आहे माझ्यावर गेलीये ग्रीक सौंदर्य म्हणजे तुम्ही ग्रीसलाच नेलं पाहिजे तिला ग्रीस वाव ग्रीस पप्पा पप्पा मी व्हिडिओज बघितले तर आपण ग्रीसला जाऊया का तुम्ही चला माझ्या बरोबर ग्रीसला मी असलं ग्रीस दाखवेन ना तुम्हाला तुम्ही म्हणाल एक्सपिरियन्स आहे हा माणूस म्हणजे हा माणूस एक्सपिरियन्स आहे म्हणजे ह्याच्या बरोबर मज्जा म्हणजे मज्जाच म्हणजे खूप मज्जा माझ्याबरोबर ग्रीसला फिरा नाही तर घोडबंदर रोडला फिरा मजा ती वाव, मला मज्जा करायची पप्पा, आपल्यासोबत मज्जा करायची. हात सोड हात सोड हात कशाला पकडतोयस माझ्या मुलीचा बघितलं मम्मी असं करत मला मज्जाच करू देत नाही चला, ये हा हात सोड हात सोड धरा एक मिनिट आता आता हे काय करतं सेल्फी कशाला काढताय विजाच्या फॉर्मवर लावायला फोटो अच्छा आम्ही पण येतो मग नाही 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 तुमचं ते छोटंच तुमचा फोटो आला सेल्फी आला तर मग विजा रिजेक्ट होणार अरे हा कुठला देश आहे जिथे मुली बरोबर सेल्फी चालतो पण आई बाबांचा छोटा छोटा फोटो हा कुठला देश आहे नाही ते जेन्झी आहे ना सगळ्यात लहान जे असेल टूर मध्ये ते सगळ्यात लहान तिचाच फक्त सेल्फी असं असतं बाकीच्यांचा आता? सेल्फी नाही आपण एक सेल्फी काढूया या, डेव्हलपमेंट या. झालंय पण इतकी वेगळी डेव्हलपमेंट झाली मला कल्पना नव्हती याची. या, झालंय का आता चला झालंय का ग्रीस बरं, आता. मग डन करूया का चालेल पप्पा ग्रीस पप्पा पप्पा आपण ग्रीसला गेलो आणि आपले हात काळे झाले तर
खरं सांगू का एक खरं सांगू का एवढा निखळ निरागस स्वच्छ आणि फ्रेश विनोद मी बऱ्याच वर्षात ऐकला नव्हता. थँक्यू. वेलकम. कोविड नंतर म्हणजे तुम्ही परत एकदा करा ना, परत एकदा. आता परत तसाच होईल की नाही माहित नाही. अरे, ते असं मला ते इम्पल्सिव्ह सुचतं ना. नाही, करून करून किती वेगळं करणार तुम्ही, करा ना. वही वही Technical काय म्हणायचं नाही. थोडंसं. एकदा. आपण ग्रीसला गेलो आणि आपले हात काळे झाले तर ही कुठली पद्धत आहे अप्रिशिएट करायची? तुम्ही गप्पा बसा ना जरा. करा करा मोकळा व्हा. हे कशाला पाहिजे? तुम्ही गप्पा बसा, धरू द्या त्यांना. तुम्ही धरा रे हात, काही नाही काय वाटेल ते करू द्या त्यांना. तुम्ही ही नका बाई आहे का? माणूस घड्यात, तुम्ही गप्पा बसा तुम्ही. पण सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे हा. ग्रीस ग्रीस मला आवडलंय. माझं ना लहानपणापासून स्वप्न होतं की असं ग्रीसच्या वाळूमध्ये बिकिनी घालून असं पहुडायचं रेतीत. वा वा. आणि मग तिकडे स्थानिक आले आणि देव मासा सापडला, देव मासा सापडला असं म्हणून जाळं टाकलं तुमच्यावर, तर काय करा? ह्याची अक्कल. जास्त बोलू ग्रीसला जाऊन बिकिनी बिकिनी केवढी लागेल हे आधी मत करायचं. मला चालणार नाही हे आधीच सांगतोय. हा, मला घालायची आहे मला घालायची, मग घरी घालायची बिकिनी, तिकडे नाही घालायची. मला नाही. त्या फोटो बिटो काढणार लोक, पण मला चालायचं नाही, हे फायनल आहे. ट्रिप. Shut up! हे असं तुम्ही तुमच्या बायकोला डॉमिनेट करू शकत नाही. चांगली दिसणार नाही बिकिनी, चष्मे फुटतील. गप्पा बसा, गप्पा बसा. हे असं सतत तुम्ही आईंना डॉमिनेट करत आलात ना, हे बघवत नाहीये मला इथे. तुम्ही तुमच्या बायकोला करा डॉमिनेट, उद्या माझ्या बायकोला जर डॉमिनेट केलं नाही, गाठ माझ्याशी आहे लक्षात. आणि तू ग सतत मला माहेरी द्यायचं पप्पा 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 करायचं नाही. तर तू माझी कार्टून, मी तुझा कार्टून, आपण दोघं कार्टून 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 करायचंय. कळलंय तुम्हाला? उद्या जर हिला डॉमिनेट करायचा प्रयत्न केला तर मी जबान खींच लूंगा. फनकन मारेन तुला. तू मगाचपासून बघतोय माझ्या मुलीवर, तू काय डान्स मारतोस तिच्यावर? हा, खड्ड्यात गेला तू आणि तुझी ही ट्रॅव्हल कंपनी. आता मी इथून जाणार आहोत घरी, तुला फिरायचंय ना? बिल्डिंगच्या अवतीभोवती 4 फेऱ्या मारायच्या, तेवढा तुझ्या पुढे तुला सांगतो, तू कधी यायचं नाही. चल घरी. ऐका ना, असं नका करू. आपण ऐका आम्ही ना, दोघं अग्नीच्या भोवती मारतो ना. खड्ड्यात गेलाय तू. असं नका करू. आई गरज नाहीये. आई चल तिकडे. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे ऑफिसला गेले ना की मी तुम्हाला फोन करते, मग ग्रीसचं ठरवूया. नाही नाही, हा? मला तुमच्या फोन करते. मुलीचं यार, कार्तिक यार. चला स्किट बदललं, को ऍक्टर बदलले, तुला पण आणला. चला तरी पोरगी काय मिळतच नाहीये यार. चालेल मला नाही करायचं काय. हट. छे. वा 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 वा, अतिशय क्यूट परफॉर्मन्स. हसून हसून पुरे वाट लागली, खूप मजा आली. वा, बघ हास्यरसिक कशी दाद देतात. सई. मॅड परफॉर्मन्स होता. तुमच्या तिघांचंही बेअरिंग अफाट होतं. राऊत एक टिप देते एक्सपिरियन्सनी, की जेव्हा आपण डेस्परेटली कुठल्या तरी गोष्टीच्या मागे लागतो, ती गोष्ट अजून लांब पळते. ज्या दिवशी तू हे मुलींचा विचार सोडशील, तुला अशी मुलगी मिळेल. आणि त्यासाठी ऑल द बेस्ट. हे करणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे मला माहिती आहे, पण हे करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. Thanks, साई.